गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये आकाश खरात बाद. पहिली विकेट आली. पहिला फलंदाज मैदानाच्या आतमध्ये शून्यावरती आकाश खरात मात्र माघारी जाईल. शून्यावरती पहिला मोरा दारातीर्थी पडलाय. तर त्यानंतर आपण पाहतोय नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आता संकेत कळंबे हा नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये जो दाखल होताना पाहायला मिळेल. 0 धावा धपलकावरती असताना पहिली विकेट. दोन्ही संघांसाठी महत्वाची मॅच. गोलंदाजच्या मार्कवरती पुन्हा आता तयार. पुढचा चेंडू अमोल पवार घेऊन संकेत ऑन स्ट्राईक. हा चेंडू हलक्यातून खेळलाय. सिंगल धावेचा प्रयत्न, जागा सोडली दुसऱ्या बाजूने ऋषिकेशने, परंतु धावेसाठी आलेला नकार. त्यानंतर वेळेत मात्र माघारी जाईल ऋषिकेश आपल्या घरट्यामध्ये. आणि मैदानाच्या आतमध्ये पाहतो तिथे चेंडू डॉट येताना पाहायला मिळेल. निर्धाव चेंडूची सांगता जी मैदानाच्या आतमध्ये होते. 5 षटकांचा सामना आहे. मुळशी संघ जर पाहिलं तर आजच्या दिवसातील शेवटचा सामना मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. लीगची शेवटची मॅच त्या संघाची. हा चेंडू डीप पॉइंट तिथे डीप कव्हर मध्ये सुंदर प्रहार. चेंडू सरळ पोहोचतोय सीमारेषेच्या पार. मिळतात धावा 4. येतोय चौकार. मध्ये आपण पाहतोय ते जो चौकार मैदानाच्या आतमध्ये संकेत कळंबेच्या बॅटमधून आलाय त्या 4 धाव्यांच्या मदतीने संघाचा वाढता धावफलक. संघाचं खातं ओपन झाले धावफलकावरती 4 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. पुन्हा उसळी घेणारा चेंडू, पुन्हा कट करायचा होता बॉलला, परंतु आपण पाहतोय चेंडू पॅटवरती येऊ शकले नाहीये. आणि मैदानाच्या आतमध्ये जास्तीची उंची प्राप्त करत चेंडू यष्टिरक्षकाच्या दिशेमध्ये. हा चेंडू मैदानाच्या आतमध्ये येणार डॉट. 5 षटकांचा सामना. दोन्ही संघांसाठी महत्वाची मॅच. दोन्ही संघाला या स्पर्धेमध्ये अस्तित्व टिकून ठेवायचं असेल तर या सामन्यातील विजय मात्र फार महत्वाचा आहे. गोलंदाजच्या मार्कवरती पुन्हा तयार. यावेळेस बॅटची कडा, त्यानंतर प्रयत्न आपण पाहतोय क्षेत्ररक्षकाचे होत आहेत, परंतु थोडेसे प्रयत्न आतपुरे पडलेत. त्यानंतर आपण पाहतो झेल मैदानाच्या मध्ये निसटला जातोय. झेल होऊ शकले नाहीये. आलेली एक सिंगल आहे आणि एका सिंगलच्या मदतीने आपण पाहतोय स्कोर कार्ड पुढे जाऊन पोहोचेल धावफलकावरती 5 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. गोलंदाजच्या मार्कवरती पुन्हा तयार अमोल. हा चेंडू बन्नाट वेगाचा मैदानाच्या आतमध्ये थोडासा खाली जातोय चेंडू. तितक्याच वेगाने ऋषिकेशने देखील बॅट फिरवली, परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क मैदानाच्या आतमध्ये होऊ शकला नाही आणि पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी संपलाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाच्या धावफलकावरती धावा त्या 5 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. वॉटर ट्रॉफी 2025 लोककपचा दिवस आपण पाहतो. याचा 7वा सामना 8वा सामना जो मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. एका बाजूने रुद्र 11 मुळशी, तर त्यांच्या बाजूने आपण पाहतोय त्यांच्या विरोधामध्ये दानोरी स्पोर्ट क्लब. या दोन संघांमध्ये हा सामना जो मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. पहिल्या षटकामध्ये अमोलने चांगली गोलंदाजी केली. केवळ 5 धावा खर्च केले. एक मोठी विकेट. आकाश खारासारखा एक डावखुऱ्या शैलीचा फलंदाज त्याने माघारी पाठवला. त्यानंतर आपण पाहतोय गोलंदाजी करण्यासाठी षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये 2 घेऊन ऋतिक कुमार हा गोलंदाजीच्या मार्कवरती दाखल झाला. चला वेळ वाचवा मित्रांनो. पहिल्या 4 षटकांसाठी 20 मिनिटांचा कालावधी तुमच्याकडे, त्यामुळे वेळ वाचवणं तुम्हाला गरजेचं आहे. गोलंदाज आपण पाहतोय गोलंदाजीच्या मार्कवरती दाखल झाला. पहिला चेंडू मैदानाच्या आतमध्ये फेस करेल तो संकेत. उसळी घेणारा चेंडू जसा आलाय तसा पाठवलाय बॅकवर्ड स्क्वेअर रिजन मध्ये सीमारेषेच्या पलीकडे. मिळतात धावा 4. पहिल्याच बॉलवरती आलाय चौकार. चार धावा आपण पाहतो तिथे पहिल्याच बॉलवरती मैदानाच्या आतमध्ये येतील. पुन्हा एकदा उसळी घेणारा चेंडू अक्रॉस द बॅट, लॉंग ऑन सीमारेषेच्या पलीकडे. संकेत कळंबेचा प्रहार, चेंडू सीमा पार, षटकार.
चौकारा पाठोपाठ आलेला हा षटकार आणि 6 धाव्यांच्या मदतीने स्कोर कार्ड बाद पुढे जाऊन पोहोचेल दफलकावरती 15 धावा. प्रचंड मोठा हल्ला केला जातो रितेक वरती मात्र प्रचंड मोठे आक्रमक स्ट्रोक मैदानाच्या आतमध्ये. दिभागतीचा बॉल यावेळी फटका फसला क्षेत्ररक्षक येईल चेंडूच्या खाली फसवा चेंडू आणि तेव्हा फसव्या चेंडूवरती फलंदाज देखील पाहतोय बाद होताना पाहायला मिळेल. विकेट आली आहे फलंदाज संकेत गळंबे बाद. विकेट येताना पाहिली मिळेल दुसऱ्या क्रमांकाचा फलंदाज देखील मैदानाच्या आतमध्ये बाद झालेला आहे. त्यानंतर नवीन फलंदाज जो आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय तो मंगेश बलकवडे. ज्या खेळासाठी त्याला ओळखलं जातो तो खेळ आजच्या सत्रामध्ये दाखवू शकला नाही. पहिलाच बॉल परंतु इथे दाखल झालाय आणि पहिल्याच बॉलला दाखवलंय आसमान. चेंडू सीमारेषेच्या पलीकडे पहिल्याच बॉलवरती मंगेश शूट अँड फायर षटकार. आज जर पाहिलं तर मंगेश बराचसा शांततेत कामगिरी करताना पाहायला मिळाला. ज्या प्रकारचा त्याचा नैसर्गिक खेळ तो मात्र तो आज दाखवू शकला नाही. एका सामन्यामध्ये इंजर्ड होताना देखील पाहायला मिळाला. रिटायर्ड हार्ट देखील तो झाला परंतु या सामन्यामध्ये महत्वाची भूमिका त्याला बजवायची कारण संघासाठी हा विजय मार महत्वाचा आहे. टप्प्याचा बॉल यावेळी मिस टाइम स्ट्रोक बॅटच्या मधोमध मात्र चेंडू कलेक्ट होऊ शकले नाहीये. एक सिंगल घेतली क्षेत्ररक्षक येतोय दुसरा धावेचा प्रयत्न केलाय आणि पाता पाता दुसऱ्या धावेसाठी देखील झालेला तिथे प्रयत्न आहे. तिसऱ्या पंचाचा वापर केला जाईल फलंदाज बाद आहे की नाही त्यासाठी मात्र आता तिसऱ्या पंचांचा वापर केला जातोय. फलंदाज बाद. विकेट आपण पाहतोय ऋषिकेश बिलारेची आली. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये मात्र ऋषिकेश पोहोचू शकला नाही घरट्यामध्ये आणि नक्कीच धावबाद मैदानाच्या आतमध्ये झालेला आहे. नवीन बॅटर आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये त्यानंतर संघाचा असणारा संघनायक अक्षय शितोळे जो मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळेल. स्कोर कार्डवरती धावा नोंदवल्या गेल्या त्या 22 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. गोलंदाजच्या मार्कवरती पुन्हा आता तयार ऋतिक. हा चेंडू स्क्वेअर कटचा फटका खेळायचा होता मंगेशला परंतु आपण पाहतोय पाटाने बॉलचा संपर्क होऊ शकला नाही. 2 षटकांचा खेळ झालेला आहे. या षटकामध्ये तब्बल 17 धावाच्या गोलंदाजाने खर्च केल्या. विकेट देखील 2 येताना पाहायला मिळाल्या या षटकामध्ये आणि त्यानंतर आपण पाहतोय संघाच्या स्कोर कार्डवरती एकूण धावा 22 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 2 षटकांचा अर्थात पॉवर प्लेचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपलेला आहे. अजूनही 3 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये बाकी असेल. मंगेश आणि अक्षय ही जोडी आपण पाहतोय मुळशी संघाच्या वतीने जी कामगिरी मैदानाच्या आतमध्ये करताना पाहायला मिळेल. तर पाहायचं गोलंदाजच्या मार्कवरती या जोडीच्या समोर कोणता गोलंदाज पाठवला जाणार.
तर गोलंदाजीच्या मार्कमध्ये आपण पाहतोय वैयक्तिक पहिलं, सांघिक तिसऱ्या क्रमांकासाठी आपण पाहतोय ललित चौधरी या गोलंदाजाचा वापर केला जाणार. तिसऱ्या षटकासाठी देखील आपण पाहतोय नवीन गोलंदाज जो आता मैदानाच्या मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. चला वेळ वाचवा मित्रांनो, क्षेत्ररक्षण करणारी टीम जास्तीचा वेळ तुम्ही खर्च करताय त्यामुळे वेळ वाचवणं तुम्हाला गरजेचं आहे. यावेळेस पहिलाच बॉल अक्षयच्या स्लॉट मध्ये सरळ चेंडू पोहोचेल आउट ऑफ द पार्क. बिग हिट चरण षटकार. पहिलाच बॉल आपण पाहतो अक्षयच्या अगदी समोर टाकला होता. समोर आलेल्या चेंडूला मात्र तिथे अक्षयने कोणत्या प्रकारे सन्मान दिला नाही. सुंदररित्या मात्र अक्षयने पाहतो चेंडू सीमारेषेच्या पलीकडे पाठवला. स्कोर कार्ड 6 धाव्यांनी पुढे जाईल. धपलकावरती 28 धावा. यावेळी रिव्हर्स स्विच हिट, रिव्हर्स पुल सक्सेसफुल पॉवरफुल चेंडू सीमारेषेच्या पलीकडे बॅक टू बॅक षटकार. वरती दुसरा षटकार आणि या षटकाराच्या मदतीने संघाचा स्कोर कार्ड पुढे जाऊन पोहोचेल. धपलकावरती 34 धावा स्कोर कार्ड वरती 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 2 चेंडूमध्ये 2 षटकार आले. संघाच्या नेतृत्वामध्ये ज्या प्रकारचं नेतृत्व अक्षय करतोय त्या नेतृत्वामध्ये नक्कीच आखलेल्या योजनांचा मात्र चांगल्या प्रकारे वापर करण्याचा प्रयत्न अक्षयने केलेला आहे. ज्या प्रकारच्या योजना आखल्यात त्या योजना अंमलात आणण्याचा प्रयत्न अक्षयच्या माध्यमातून एक मोठा फलक मैदानाच्या आतमध्ये उभं करायचं. त्यासाठी आपण पाहतो प्रत्येक बॉलवरती आक्रमण केलं जातं. यावेळी लॉंग ऑन मध्ये अक्षय शितोळे सेट ऑन फायर. बिग हिट चेहरा षटकार. चेंडूवरती 3 षटकार आलेले आहेत. 3 बिग हिट जे अक्षय शितोळेच्या पाठमधून आपण पाहतोय. 3 चेंडू मध्ये 18 धावा अक्षयने बनवल्या. 40 धावा एकूण संघाच्या फलकावरती आहेत. पहिल्या डावातील निम्मा डाव मैदानाच्या संपला. अर्थात 15 चेंडूंचा खेळ झालेला आहे. अजूनही 15 चेंडूंचा खेळ जो मैदानाच्या आतमध्ये बाकी असताना पुन्हा गोलंदाज ललित चौधरी. रिव्हर्स स्विच हिट, फिर से एक बार अक्षय शितोळेचा बार लागोपाठचा चौथा षटकार. मॅन फ्रॉम कासरसाई मुळशी अक्षय शितोळे 4 चेंडू मध्ये 4 षटकार खेळलेले आहेत. गोलंदाज तिथे मात्र रनअप मध्ये थोडासा अडथळा, दबाव, दडपण, प्रेशर आता निर्माण केला अक्षयने. ज्या प्रकारचे बॅटिंग, ज्या प्रकारचे स्ट्रोक अक्षयने या सामन्यामध्ये दाखवलेत ना त्या प्रकारे आपण पाहतोय नक्कीच संघाचा धावफलक वेगाने पुढे जातोय आणि गोलंदाजावरती बरंचसं दडपण. यावेळेस मात्र चेंडूने बरीचशी उंची प्राप्त केली. लांबी कमी, क्षेत्ररक्षक पोचला चेंडूच्या खाली, झेल टिपला जाईल. विकेट. फलंदाज तिथे मैदानाच्या आतमध्ये अक्षय बाद. खेळले 24 धावा बनवल्या. 5व्या चेंडूवरती देखील आक्रमणाचा प्रयत्न त्याचा होता परंतु चेंडूने बरीचशी उंची प्राप्त केली आणि त्यानंतर अक्षय आपण पाहतोय मैदानाच्या आतून बाद होताना पाहायला मिळेल. चौथा फलंदाज बाद झालाय. स्कोर कार्ड वरती 46 धावा आहेत. आता नवीन बॅटर आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये प्रसाद पवळे. एक विध्वंसक, आक्रमक, विस्फोटक खेळी सातत्याने ज्या खेळाडूच्या माध्यमातून पाहायला मिळते तो बाहुबली प्रसाद आता मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. ज्या प्रकारची बॅटिंग अक्षयने दाखवली त्याच प्रकारची बॅटिंगची ताकद ठेवणारा प्रसाद आहे. मुळशी टेनिस क्रिकेटचा बाहुबली. पुणे जिल्ह्यामध्ये या खेळाडूची ओळख आहे. पहिल्याच बॉल वरती त्याने देखील वेगाने बॅट फिरवली आणि तिथे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये बाद होतोय. फटका खेळण्यासाठी बराचसा पुढे गेला होता. यष्टिचित केलंय. प्रसाद पवळे मात्र मैदानाच्या आतमध्ये होतोय बाद.
त्यानंतरच्या शेवटच्या 2 चेंडूवरती 2 विकेट मैदानाच्या आतमध्ये आलेले आहेत. तर नवीन बॅटर पाहायचंय सचिन मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. तो दुसऱ्या बाजूला पाहतोय मंगेश एक षटकार मंगेशने देखील खेळलाय. 3 चेंडूमध्ये 7 धावा त्याने देखील बनवलेल्या आहेत. 18 चेंडूमध्ये 46 धावा स्कोर कार्डवरती निम्मा संघ मात्र माघारी जातोय. 5 फलंदाज आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये बाद झालेले आहेत. आता पाहायचं शेवटचे 12 चेंडू बाकी असणार आहेत आणि त्यानंतर आपण पाहतोय गोलंदाजीच्या मार्कवरती गोलंदाज जो मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल शुभम गीते. शुभम गीते आपण पाहतो नवीन गोलंदाजीच्या मार्क पडतात षटक क्रमांक 4 मध्ये पहिला चेंडू फेस करण्यासाठी ऑन स्ट्राईक मैदानाच्या आतमध्ये मंगेश बलकवडे. पहिला बॉल पहिल्याच बॉलवरती मंगेशने दाखवलंय आसमान. चेंडू उंची प्राप्त करत लांबी प्राप्त करत सीमारेषेच्या पलीकडे षटकार 6 धावा. बॉलवरती प्रचंड मोठा हल्ला मंगेशने केलाय. आतापर्यंत जरूर शांततेत कामगिरी मंगेशने केली होती, त्याला शांत ठेवलं होतं, परंतु आता अशांत करणारी फटकेबाजी मंगेशने मैदानाच्या आतमध्ये सुरू केली आहे. पुन्हा एकदा पाहतो तिथे बिग टाइम स्ट्रोक चेंडू हवे सुंदर झेल बोक्याच्या क्षणी मात्र विकेट होईल आणि मैदानाच्या आतमध्ये मंगेश होतोय बाद. थँक्यू. विकेट येताना पाहिली मध्ये षटकानंतर मात्र मंगेशला माघारी पाठवण्यामध्ये आलेलं यश आहे. त्यानंतर आपण पाहतो नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये किरण जाधव हा नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. स्कोर कार्ड वरती धावा आपण पाहतो 52 धावा. 52 धावा स्कोर कार्ड वरती 6 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये गोलंदाज पुन्हा तयार. पहिला चेंडू अगदी खेळपट्टीच्या मध्ये टाकला होता किरणसाठी. बाउन्सरचा वापर त्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न आपण पाहतोय. खांद्याचा चांगला वापर केला परंतु आपण पाहतोय तिथे पॅट आणि बॉलचा फलंदाज कोणत्या प्रकारे संपर्क करू शकलेला नाहीये. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय हा चेंडू मैदानाच्या आतमध्ये डॉट येईल. 52 धाव्यांवरती संघाचा धावफलक स्थिर आहे. अक्षयने ज्या प्रकारची बॅटिंग केली ज्या प्रकारचा वेग संघाच्या धावफलकाला धारण करून दिला त्याची विकेट आली. त्यानंतर मंगेशने डाव सामायचा प्रयत्न केला. मंगेशने एक षटकार खेळला तो देखील मैदानाच्या आतमध्ये बाद झालेला आहे. सचिन आणि किरण ही जोडी जे आता मैदानाच्या आतमध्ये कामगिरी करते. पुन्हा आता चेंडू हवेत क्षेत्ररक्षक येतोय चेंडूच्या खाली टिपतोय झेल विकेटचं पतन. किरण जाधव मैदानाच्या आतमध्ये बाद. नक्कीच प्रतापकडे पाहिलं जातं. तो प्रताप तर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेला आहे. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये पाहतोय 4थं षटक मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ आहे. आतापर्यंत 52 धावा ज्या स्कोर कार्ड वरती धावफलकावरती नोंदवल्या गेलेल्या आहेत. गोलंदाजीच्या मार्कवरती पुन्हा एकदा पहिला चेंडू प्रतापसाठी भन्नाट वेगाचा अखूट टप्प्याचा होता. काहीशी वाईटची मागणी परंतु ते पाहतोय मैदानाच्या आतमध्ये टॉट चेंडू जो मैदानाच्या आतमध्ये कळवला जाईल. अतिरिक्त अभ्यंतर धाव माफ करा चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहतो तिथे डॉट जो कळवलेला आहे निर्धाव चेंडू जो मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतो 52 धाव्यांवरती. तर संघाचा धावफलक स्थिर आहे. वाईटशी काहीशी विचारता तिथे नक्कीच पंचांना केली गेली परंतु पंचांनी डॉट बॉल जो मैदानाच्या आतमध्ये कळवलाय. पुन्हा गोलंदाज तयार. पुढचा चेंडू शुभमचा
यावेळी अक्रॉस दी बॅट केला प्रहार डीप मिड विकेट मध्ये प्रताप शितळे ऑन फायर. पहिलाच बॉल इथे पाठवला सीमा पार षटकार. मैदानाच्या या षटकामध्ये खर्च झाल्यात 2 विकेट देखील आल्यात. षटक क्रमांक 4चा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपेल. पहिला चेंडू डॉट खेळला होता प्रतापने, त्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती एक बिग हिट जो मैदानाच्या आतमध्ये त्याने खेळून काढला. संघाच्या फलकावरती एकूण 58 धावा आहेत. 7 विकेट आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये आलेल्या आहेत. शेवटचं षटक मैदानाच्या आतमध्ये शेवटचा ओव्हरचा खेळ बाकी. आता जो पहिल्या इनिंगचा मैदानाच्या आतमध्ये असेल गोलंदाजी करण्यासाठी अमोल पवार हा गोलंदाज आता गोलंदाजीच्या मार्कवरती दाखल होताना पाहायला मिळेल. पूर्वीच्या सामन्यामध्ये अमोल पवार या खेळाडूने मात्र चांगला खेळ आपल्या संघासाठी साकारला होता. आता या षटकामध्ये आपण या डावामध्ये आपण पाहतो शेवटचं षटक जे मैदानाच्या आतमध्ये घेऊन तो गोलंदाजीच्या मार्कवरती दाखल झालेला आहे. पहिला चेंडू ऑन स्ट्राईक सचिन. पहिलाच बॉल येऊन दिला चेंडू, त्यानंतर कट करण्याचा प्रयत्न अगदी शरीराच्या दिशेने आपण पाहतो. चेंडू मैदानाच्या आतमध्ये टाकलाय आणि पहिला चेंडू इथे मैदानाच्या आतमध्ये सचिनसाठी डॉट मैदानाच्या आतमध्ये निर्धाव चेंडू जो आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये आलेला आहे. अक्षयने खेळलेले 4 चौकार, त्यानंतर मंगेशच्या बॅट पण आलेले 2 षटकार. 4 षटकार अक्षयने खेळले, त्यानंतर मात्र मंगेशने 2 षटकार खेळले. सुंदर खेळ जो मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा धावसळे घेणारा चेंडू, पुन्हा तिथे मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय दावेसाठी प्रयत्न केलाय. स्ट्राईक स्वतःकडे घेण्याचा प्रयत्न प्रतापचा, तिथे मात्र विकेट सॅक्रिफाईस होईल. फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सचिन जो बाद असणार आहे. साठी मात्र चेंडूने उंची किती प्राप्त केली फलंदाजासाठी, फलंदाजा टीमने मात्र त्या ठिकाणी रिव्ह्यूचा वापर केलाय. नवीन बॅटर आपण पाहतो राजू जो मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल. रिव्ह्यू मात्र मागे घेतलेला आहे. स्कोरकार्ड वरती 58 धावा स्कोरकार्ड वरती आहेत. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय राजू सक्करगी. वन बाउची चेतावणी मात्र आता गोलंदाजाला दिली जाते. गोलंदाजीच्या मार्कवरती पुन्हा अमोल पवार. पुढचा चेंडू घेऊन गोलंदाजीच्या मार्कवरती दाखल झाला. ऑन स्ट्राईक प्रताप. स्वतःवरती विश्वास दाखवला प्रतापने. स्ट्राईक स्वतःकडे घेतली. गोलंदाज पुढचा चेंडू घेऊन तयार. अक्रॉस द बॅट यावेळी स्ट्रोक खेळायचा होता. तिथे मात्र मैदानाच्या मध्ये आपण पाहतो व्हाईट बॉल. व्हाईट बॉलचा निर्णय मात्र जो पंचांनी कळवला, परंतु क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमने चॅलेंज केलंय. तिसऱ्या पंचांची मागणी केली आहे. व्हाईट साठी तिसऱ्या पंचांचा वापर होईल. व्हाईट बॉल. क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमने मात्र रिव्ह्यू गमावला. रिव्ह्यू अनसक्सेसफुल. व्हाईट बॉल. एका धावेने स्कोर कार्ड वाढेल धावफलकावरती 59 धावा.
गोलंदाजच्या मार्कपुढे तयार. पुन्हा एकदा वेगाने बॅट फिरवली, परंतु यावेळी बॅटची कडा इष्टरक्षक टिपेल, यावेळी जाईल, विकेट होईल. फलंदाज तिथे मैदानाच्या आतमध्ये बाद. 9 फलंदाज बाद झालेले आहेत. स्कोर कार्ड वरती 59 धावा धापलकावरती आहेत. नवीन फलंदाज आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये राजेश पवार. हा चेंडू मात्र मैदानाच्या आतमध्ये हलक्या हाताने खेळलाय. तिथे एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. इथे एका धावेच्या मदतीने आपण पाहतोय स्कोर कार्ड पुढे जाऊन पोहोचेल. डबलकावरती 60 धावा डबलकावरती आहेत. अजूनही आपण पाहतोय पहिल्या डावातील पहिल्या इनिंगची मैदानाच्या आतमध्ये 2 चेंडू बाकी आहेत. राजू सकरगी जो आता मैदानाच्या आतमध्ये ऑन स्ट्राईक पाहायला मिळेल. विकेट आतापर्यंत आलेले आहेत. 60 धावा डबलकावरती आहेत. उसळले घेणारा चेंडू अक्रॉस ते पॅट खेळून काढण्याचा प्रयत्न होता, परंतु पाट आणि बॉलचा संपर्क होऊ शकला नाही आणि मैदानाच्या आतमध्ये चेंडू डॉट. शेवटचे 2 चेंडू जे मात्र आता मैदानाच्या आतमध्ये बाकी असतील. शेवटचा एक चेंडू माफ करा, शेवटचा एक बॉल जो मैदानाच्या आतमध्ये बाकी असणारे. स्कोर कार्ड वरती 60 धावा डबलकावरती आहेत. गोलंदाजच्या मार्कवरती पुन्हा जो तयार झाला शेवटचा चेंडू घेऊन. पुन्हा एकदा क्रॉस द बॅट फटका खेळायचा होता. तिथे नो बॉल. नो बॉल आपण पाहतोय. तिथे अतिरिक्त उंची चेंडूने प्राप्त केली, जास्तीची उंची. त्यानंतर आपण पाहतोय तिथे नो बॉल जो कळवला जाईल. तिसऱ्या पंचांना विचारणा. नो बॉल. तिसऱ्या पंचांकडून नो बॉल. जास्तीची उंची चेंडूने प्राप्त केली होती. ते मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय एक चेंडू मैदानाच्या आतमध्ये जो बाकी असणार आहे. 61 धावा डबलकावरती आहेत. गोलंदाजच्या मार्कवरती पुन्हा तयार. शेवटचा बॉल. 61 धावा आतापर्यंत संघाच्या डबलकावरती आहेत. गोलंदाज तयार. शेवटच्या बॉलवरती विकेट करायचं होतं, पण तिथे आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये शेवटच्या बॉलवरती विकेट आहे. फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जो बाद होईल. पहिला डाव संपला. प्रथमतः बॅटिंग करत असताना रुद्रा 11 मुळशी संघाने बनवल्या त्या 61 धावा जिंकण्यासाठी 62 धाव्यांचं टार्गेट दानोरी स्पोर्ट क्लब या संघासमोर असणार.
यानंतरचा मॅचचा टॉस आपण या ठिकाणी करणार आहे. ट्रिपल आर स्ट्रायकर्स त्यांच्या विरुद्धमध्ये निलेश धमिष्टे स्पोर्ट क्लब, दोन्ही संघांच्या कॅप्टनला विनंती टॉससाठी या. निलेश धमिष्टे स्पोर्ट क्लब आणि ट्रिपल आर स्ट्रायकर्स दोन्ही टीमच्या विनंती कॅप्टन टॉससाठी या. सन्माननीय अमरजी धोत्रे साहेबांच्या शुभास्ते यानंतरच्या मॅचचा टॉस केला जाईल. दोन्ही टीमचे कॅप्टन विनंती या. ट्रिपल आर स्ट्रायकर्स निलेश धमिष्टे टीमचा कॅप्टन टॉससाठी यायचंय. चला आघाडीचे दोन्ही फलंदाज विनंती त्वरित या मैदानाच्या आतमध्ये. टॉस आपण या ठिकाणी संपन्न करतोय. यानंतरच्या मॅचचा सामना 4 षटकांचा असणार आहे. यानंतरचे होणारे सामने 4 षटकांचे आहेत. पहिलाच बॉल अप्पर बार स्क्वेअर कटचा फटका खेळायचा होता. येऊन दिला चेंडू परंतु वेग बराच अक्षणे दाखवला पहिल्याच बॉल वरती. त्यानंतर पाट्याने बॉलचा संपर्क नाही आणि मैदानाच्या आतमध्ये चेंडू डॉट. निलेश धमिष्टे स्पोर्ट्स फाउंडेशन संघाने टॉस जिंकला, क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. ट्रिपल आर स्ट्रायकर्स संघाला बॅटिंगचं आमंत्रण दिलेलं आहे. गोलंदाज पुन्हा तयार. अक्रॉस द बॅट फटका खेळण्याचा प्रयत्न, फटका फसला, चेंडू हवेत. मंगेश आला चेंडूच्या खाली, टिपताच जाईल. पहिल्या विकेटचं पतन, पहिला फलंदाज, पहिला मोहरा. बॅक टू द पवेलियन. पहिली विकेट आली. पहिला फलंदाज आपण पाहतो जो शून्यावरती मैदानाच्या आतमध्ये बाद झालाय. 0 धावा धापलकावरती असा पहिला मोहरा तंबूच्या आसराला. त्यानंतर नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये जो दाखल होतो तो शुभम गीते जो मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. 28 चेंडू आणि 62 धावा हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये असणार आहेत. अक्षयचे हे 6 चेंडू मात्र फार महत्वाचे असतील. पॉवर प्लेचा खेळ मात्र जर सामना जिंकायचा असेल तर दोन्ही संघासाठी महत्वाचा आहे. गोलंदाजच्या मार्कवरती तयार.
शपलोस चेंडू खेळला क्षेत्ररक्षक राजेश पवारच्या शेजारून चेंडू पोहोचेल सीमारेषेच्या पलीकडे सनसनीत चौकार. चार धावा आपण पाहतोय तिथे मैदानाच्या आतमध्ये ज्या येणार आहेत. सुंदररित्या आपण पाहतोय वेगाचा वापर केला फलंदाजाने, दिशा दिली वेगाला, मात्र चांगला प्रत्युत्तर मैदानाच्या आतमध्ये दिलेलं आहे आणि आलेला हा चौकार स्कोर कार्ड पुढे जाऊन पोहोचेल धपलकावरती. 4 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. गोलंदाजच्या मार्कवरती पुन्हा अक्षय. यावेळी अक्रॉस द बॅट बिग हिट. चेंडूने उंची प्राप्त केली, लांबी कमी, टिपला तिथे जाईल जशास तसं प्रत्युत्तर चौकार फलंदाजाला माघारी पाठवलं अक्षयने. विकेट, फलंदाज बाद. यानंतरचा होणारा सामना 5 षटकांचा आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय कौशल, जो मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. 2 विकेट मात्र अक्षयने मिळवल्या. 4 धावा या षटकामध्ये खर्च केल्यात. 4 चेंडू आतापर्यंत त्याने मैदानाच्या आतमध्ये टाकलेले आहेत. पुढचा चेंडू घेऊन पुन्हा अक्षय गोलंदाजच्या ट्रॅक वरती दाखल झालाय. तर मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज कौशल ऑन स्ट्राईक. पहिला चेंडू हलक्यात त्याने तिथे डिफेन्स पूर्वक खेळला, एक सिंगल तर घेतली. दुसरा धावेचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये, चेंडू निसटला, दुसऱ्या धावेसाठी जागा सोडली, फेकी केली, परंतु 2 धावा ज्या सुखरूपरित्या मैदानाच्या आतमध्ये पळून पूर्ण केल्या जाणार आहेत. 2 धावा ज्या पाहतोय सुखरूपरित्या येतील. स्कोर कार्ड पुढे जाईल धपलकावरती. 6 धावा शेवटचे 25 चेंडू आणि जिंकण्यासाठी अजूनही बनवायच्या असणार आहेत त्या 56 धावा. 25 चेंडू आणि 56 हे समीकरण ज्या मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. गोलंदाज पुन्हा अक्षय तयार. पुढे सरसवत त्यावेळी स्ट्रोक खेळला, बॅटची कडा किरण निष्ठांच्या मागे चेंडूला पाठमोर झालाय आणि तो परत पाहायचा. एक सिंगल तर मैदानाच्या आतमध्ये आली, दुसरा कोणत्या धावेचा प्रयत्न केला नाही. पहिला षटक संपलाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 7 धावा स्कोर कार्ड वरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. शेवटचे 24 चेंडू आणि 24 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी बनवायचे असतील त्या 55 धावा. गोलंदाजीच्या मार्कवरती आपण पाहतोय. गोलंदाजी करण्यासाठी षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये 2 मध्ये संकेत कळंबे. हा गोलंदाजीच्या ट्रॅकवरती आता पुढील चेंडू टाकण्यासाठी, हे षटक टाकण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. पहिला बॉल, पहिलाच बॉल सुंदर पाहायला मिळेल. अक्रॉस द बॅट फटका खेळायचा होता, परंतु चेंडू आपण पाहतोय भन्नाट वेगाने मंगेशच्या दिशेने मात्र चेंडूने वाटचाल केली. यष्टी रक्षकाच्या भूमिकेमध्ये मंगेश बलकवडीला आपण पाहतोय. मैदानाच्या आतमध्ये चेंडू तिथे डॉट येईल, निर्धाव चेंडू जो मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल आणि स्कोरकार्डवरती धावपलकावरती धावा मात्र स्थिर पाहायला मिळतात त्या 7 धावा. पुन्हा सरळ पाटणी स्ट्रोक खेळला. क्षेत्ररक्षक मिड ऑफ मध्ये अक्षय चेंडूला फील्ड करतोय. एक सिंगल, एक धाव आणि एका धावेने आपण पाहतोय संघाचं वाढतं धावपलक पुढे जाईल धावपलकावरती 8 धावा. एकेर 2 धाव्यांची गरज एका बाजूने रुद्रा 11 मुळशी संघाला, दुसऱ्या बाजूने आक्रमक रूप धारण करावं लागेल ते दानोरी स्पोर्ट क्लब या संघाला. प्रयत्न होता, पुन्हा वेगाने बॅट फिरवली, पुन्हा आक्रमक स्ट्रोक खेळायचा होता, परंतु आपण पाहतो बॅट आणि बॉलचा तिथे संपर्क मैदानाच्या आतमध्ये झालेला नाहीये आणि मैदानाच्या आतमध्ये चेंडू डॉट. पहिल्याच बॉलवरती चौकार आला. डावाच्या सुरुवातीला त्यांचा अक्षयने 2 विकेट मिळवल्या. 7 धावा त्याने खर्च केल्या होत्या पहिल्या षटकामध्ये. संकेत कळंबेला 3 चेंडू टाकलेत, एक सिंगल खर्च केली. चप्पल त्यावेळी स्क्वेअर लेग मध्ये चेंडू खेळला. क्षेत्ररक्षक राजू चेंडूला फील्ड करेल 30 सर्कलच्या आतमध्ये. तो पर्यंतच्या कालावधीमध्ये एक सिंगल आली, एक धाव जी मैदानाच्या आतमध्ये पळून पूर्ण केली जाते आणि एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड जे पुढे जाऊन पोहोचेल धावपलकावरती 9 धावा. 20 चेंडू आणि 53 ही समीकरण मैदानाच्या आतमध्ये जे बाकी असणार आहे. गोलंदाजीच्या मार्कवरती पुन्हा पुढे सरसव स्ट्रोक खेळायचा होता, फटका फसला, चेंडू हवेत. क्षेत्ररक्षक आपण पाहतो प्रसाद पवळे चेंडूवरती पोहोचेल, एक सिंगल. दुसऱ्या धावेचा तिथे कोणत्या प्रकारे प्रयत्न केला जात नाहीये, धोका स्वीकारला जात नाहीये. सावध आपण पाहतो एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये पळून पूर्ण केली जाईल आणि या एका सिंगलच्या मदतीने संघाचा धावफलक दुहेरी अंकामध्ये प्रवेश करतोय. क्रिकेटचा देव
सचिन रमेश तेंडुलकर जर्सी क्रमांक 10 अंक. फलकावरती असताना हा चेंडू स्क्वेअर लेग मध्ये जबरदस्त प्रहार, चेंडू सरळ पोहोचेल सीमारेषे पार, सनसनी चौकार. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय षटक क्रमांक 2 संपलाय. षटक क्रमांक 2 मध्ये गोलंदाजाने खर्च केल्या त्या 8 धावा. स्कोर कार्ड वरती 2 षटकांनंतर 14 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. शेवटचे 18 चेंडू आणि 18 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी 48 धाव्यांची गरज. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये आता तिसरं षटक जे मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ होईल. गोलंदाजच्या मार्कवरती आपण पाहतोय पुन्हा एकदा अक्षय आपण पाहतोय गोलंदाजीच्या मार्कवरती दाखल झालेला आहे. वैयक्तिक दुसरं सागिक तिसऱ्या क्रमांकाचं षटक घेऊन अक्षय शितोळे जर तो गोलंदाजीच्या ट्रॅकवरती पुन्हा एकदा दाखल होईल. आपण पाहतोय दुसऱ्या बाजूने कौशल आणि ऋतिक हे 2 फलंदाज आहेत जे मैदानाच्या आतमध्ये कामगिरी करतात. गोलंदाज तयार अक्षय. पहिला चेंडू पहिल्याच बॉल वरती गुड नॉट टेक और सिक्सर देख लगा 6 रन षटकार. पहिल्याच बॉल वरती सुंदर स्ट्रोक पाहायला मिळाला. सुंदर फटका सजवला तिथे कौशलने आणि मैदानाच्या आतमध्ये अक्षय ज्या गोलंदाजाने डावाच्या सुरुवातीला 2 विकेट मिळवल्या, 2 बॅटर मात्र माघारी पाठवले, त्या अक्षयच्या समोर आपण पाहतोय सुंदर फटका मैदानाच्या आतमध्ये खेळलेला आहे. स्कोर कार्ड आपण पाहतोय पुढे जाऊन पोहोचेल. दफलकावरती 20 धावा, दफलकावरती 17 चेंडू आणि 42 हे समीकरण जे मैदानाच्या आतमध्ये बाकी असणार आहे. या स्पर्धेच्या मैदान विशालदादा कदम, शरददादा वाल्लेकर आणि बाबाशेठ पानसरे यांच्या ठिकाणी शुभागमन होते त्यांचं मॉल्टर ट्रॉफी 2025 च्या निमित्ताने. मनापासून मनपूर्वक हार्दिक स्वागत. गोलंदाजच्या मार्कवरती तयार. हा चेंडू कट करण्याचा प्रयत्नामध्ये चेंडू हवे, क्षेत्ररक्षक प्रसाद चेंडूच्या खाली टिपतोय जाईल. जशा तसं प्रत्युत्तर दिलं अक्षयने. षटकांतर कौशल मैदानाच्या आतमध्ये होतोय बाद. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय तिथे विकेट येताना पाहायला मिळाली. एक षटकार खेळला कौशलने. पहिल्याच बॉलवरती त्यांनी त्याची ताकद दाखवली, परंतु त्याच्या दुसऱ्या चेंडूवरती अक्षयने देखील त्याची ताकद दाखवली आणि विकेट मैदानाच्या आतमध्ये मिळवली. एक चांगला झेल आपण पाहतोय पॉइंट मध्ये प्रसाद पवळे यांनी टिपला. फलंदाज मैदानाच्या आतमध्ये तिसऱ्या क्रमांकाचा माघारीच जातोय. नवीन बॅटर आता मैदानाच्या आतमध्ये अमोल पवार जो मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. पहिल्या डावामध्ये चांगली गोलंदाजी अमोलने केली होती. आता मैदानाच्या आतमध्ये पाहायचं आहे 5व्या क्रमांकावरती तो मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला तर कसा खेळ जो मैदानाच्या आतमध्ये दाखवणार आहे. चला वेळ वाचवा मित्रांनो, जास्तीचा वेळ तुम्ही खर्च करत आहे. गोलंदाज आपण पाहतो गोलंदाजच्या मार्कवरती तयार. पहिलाच बॉल इथे रिव्हर्स विचिटचा प्रयत्न अमोल पवार यांचा, परंतु पाट्याने बॉलचा संपर्क जो मैदानाच्या आतमध्ये झालेला नाहीये आणि मैदानाच्या आतमध्ये हा चेंडू डॉट येताना पाहायला मिळेल. निर्धाव चेंडू जो मैदानाच्या आतमध्ये इथे येतोय. अतिरिक्त जास्त धावा मात्र इथे अक्षयने खर्च केले नाहीत. या पूर्वीच्या षटकामध्ये देखील चांगली गोलंदाजी अक्षयने केली होती. कोणत्या प्रकारचे जास्त अतिरिक्त धावा खर्च केले नाही. या षटकामध्ये देखील आपण पाहतोय 1 विकेट मिळवली,
पहिल्या बॉलवरती षटकार आहे, परंतु त्यानंतर आलेली विकेट, त्यानंतरचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये डॉट. हा चेंडू मात्र आगळा वेगळा फटका खेळायचा होता, फटका फसलाय, टिपलाय राजेशने झेल, विकेट. फलंदाज मैदानाच्या आतमध्ये होतोय बाद. मैदानाच्या आतमध्ये आता पाहायचंय विकेट मैदानाच्या आतमध्ये आल्यानंतर नवीन बॅटर आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये अक्षय पवार, जो आता मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळेल. 14 चेंडू बाकी आहेत, 14 चेंडू मध्ये 42 धाव्यांची गरज आहे. 20 धावा जे आतापर्यंत संघाच्या धावफलकावरती धावा नोंदवल्या गेलेल्या आहेत. गोलंदाज आपण पाहतो पुन्हा आता गोलंदाजच्या मार्कवरती अक्षय तयार झाला. पुढचा बॉल, गोलंदाज तयार. यावेळेस स्क्वेअर कटचा फटका खेळायचा होता, येऊन दिला चेंडू शरीराच्या अगदी आपण पाहतो, चेंडू जवळ येऊन दिला, त्यानंतर फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु टायमिंग झालेला नाहीये आणि मैदानाच्या आतमध्ये इथे चेंडू डॉट आली. अक्षयचं मात्र कौतुक असेल, या षटकामध्ये पहिल्याच बॉलवरती षटकार जरूर आला, परंतु त्यानंतर मात्र मिळवलेले विकेट, त्यानंतर टाकलेले डॉट बॉल, निर्धाव चेंडू हे संघासाठी फार महत्वाचे ठरलेले आहेत. पुढचा चेंडू, यावेळी मात्र बिग हिट, एक दूरवरचा पहारता स्ट्रोक, चेंडू सीमारेषेच्या पलीकडे शेवटच्या बॉलवरती आला षटकार. तीन षटकांचा खेळ जो मैदानाच्या आतमध्ये संपला जाईल, तीन षटकांचा खेळ संपल्यानंतर स्कोरकार्डवरती धावा आहेत त्या 26 धावा 4 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. शेवटचे 12 चेंडू आणि 12 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी 36 धाव्यांची गरज आहे. 12 चेंडू आणि 36 धावा हे समीकरण जे मैदानाच्या आतमध्ये बाकी असताना गोलंदाजीच्या मार्कवरती राजेश पवार हा गोलंदाजीच्या मार्कवरती दाखल झालाय. चला वेळ वाचवा मित्रांनो, वारंवार तुम्हाला सूचना केल्या जात आहेत. गोलंदाजीच्या मार्कवरती राजेश, षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये चौथ्या क्रमांकाचा षटक घेऊन तो मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेला आहे. गोलंदाज तयार, गोलंदाजीच्या मार्कवरती पहिला चेंडू राजेशचा ऑन स्ट्राईक, मैदानाच्या आतमध्ये पहिला चेंडू खेळेल तो ऋतिक. पहिल्याच बॉलवरती फटका फसलाय, मंगेश चेंडूच्या खाली टिपेल झेल, विकेट. फलंदाज बाद. पहिल्याच बॉलवरती विकेट आली आहे. चला नवीन फलंदाज थोडी काही करा.
गोलंदाजी मार्कवरती पुन्हा राजेश या नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. हा चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहतोय उजवेस्टीच्या बाहेर व्हाईट बॉल. स्कोरकडे आपण पाहतोय पुढे जाऊन पोहोचेल डबल कवरती 27 धावा. अश्विन जो आपण पाहतो नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेला आहे. हा चेंडू अंगावरती टाकला होता, शरीर भेदक होता, डीप स्क्वेअर लेग मध्ये चेंडू सीमारेषेच्या पलीकडे षटकार. यानंतरचे होणारे सामने हे 4 षटकांचे आहेत, याची नोंद घ्या. उसळी घेणारा चेंडू तिथे मात्र मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय वाईटची काहीची विचारणा तिथे नक्कीच केली जाते. व्हाईट बॉल हाईटचा पण तिथे पाहतोय जो व्हाईट बॉल मैदानाच्या आतमध्ये दिलेला आहे. तिसऱ्या पंचाला विचारणा, तिसऱ्या पंचाला जो मात्र वापर केला जाईल. अतुल सर्व पाहतो तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये. व्हाईट बॉल अवंतर धाव्याने स्कोर कार्ड मैदानाच्या आतमध्ये वाढेल. संघाचा धपाला पुढे जाऊन पोहोचतोय धपलकावरती 34 धावा स्कोर कार्ड वरती. शेवटचे 10 चेंडू आणि 10 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी अजूनही 28 धाव्यांची गरज. 8 धावा आतापर्यंत 2 चेंडू मध्ये खर्च झाल्यात. एक विकेट आली आहे, एक षटकार, 2 अवंतर धावा पाहायला मिळाल्यात. राजेश आज मात्र बराचसा मागणा ठरलाय. यावेळेस पुन्हा द बिग हिट, परंतु चेंडूने यावेळी उंची प्राप्त केली, लांबी कमी. ऋषिकेश आला चेंडूच्या खाली, टिपलाय जाईल. विकेट. फलंदाज मैदानाच्या आतमध्ये बाद. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये अनुराग सध्या मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेल्या स्कोर कार्ड वरती 34 धावा 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. हा चेंडू भन्नाट वेग दाखवला या चेंडूवरती मैदानाच्या आतमध्ये. पॅटाने बॉलचा तिथे संपर्क झाला नाही. मैदानाच्या आतमध्ये चेंडू तिथे डॉट येईल. निर्धाव चेंडू आपण पाहतो. शेवटचे 8 चेंडू बाकी आहेत आणि 8 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी अजूनही 28 धाव्यांची गरज आहे. राजेशचे राहिलेले 2 चेंडू मात्र इथे चांगल्या रीतीने आता फलंदाजाला खेळून काढावे लागेल. कारण 2 चेंडूवरती जर बिगिट पाहायला मिळाले, आक्रमक स्ट्रोक पाहायला मिळाले, तर शेवटच्या षटकासाठी समीकरण मैदानाच्या आतमध्ये जर असं सोपं होताना पाहायला मिळेल. खुलवा टप्प्याचा बॉल लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक आहे तिथे. संकेत पोहोचेल, एक सिंगल घेतली.
दुसरा धावेचा प्रयत्न तिथे केला नाही, केवळ एक धाव एक सिंगल. आणि एका सिंगलच्या मदतीने आपण पाहतोय स्कोर कार्ड जे पुढे जाऊन पोहोचेल धपलकावरती 35 धावा. शेवटचे 7 चेंडू आणि 7 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी अजूनही 27 धाव्यांची गरज. शेपलवून हा चेंडू खेळून काढला, क्षेत्ररक्षक दूरवरतून ऋषिकेश पोहोचेल, एक सिंगल घेतले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न तिथे नाहीये, केवळ एक धाव एक सिंगल असेल, षटक संपतंय आणि 4 षटकांचा खेळ संपला. तर 36 धावा स्कोर कार्ड वरती. शेवटचे 6 चेंडू जिंकण्यासाठी 26 धाव्यांची गरज. शेवटचं षटक घेऊन राजू पहिल्याच बॉलवरती राजूचं स्वागत केलंय. बिग हिट चेहरा षटकार. पहिल्याच बॉलवरती आलेला षटकार आहे. स्कोर कार्ड पाहतोय पुढे जाऊन पोहोचेल. धपलकावरती 42 धावा. शेवटचे 5 चेंडू आणि 5 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी अजूनही 20 धाव्यांची गरज. गोलंदाज तयार. पुन्हा पुढचा चेंडू. पुन्हा बिग हिटचा प्रयत्न. यावेळी फटका फसला. चेंडूला उंची प्राप्त केली. अक्षय धावतोय पाठमोरी चेंडूच्या. सीमारेषेच्या अगदी जवळ चेंडू तिथे स्टॉप केला जातोय. तोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये 2 धावाच्या मैदानाच्या आतमध्ये पळून पूर्ण केलेल्या आहेत आणि 2 धाव्यांच्या मदतीने स्कोर कार्ड पाहतोय पुढे जाऊन पोहोचेल धपलकावरती 44 धावा. शेवटचे 4 चेंडू आणि 4 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी 18 धाव्यांची गरज. हाय व्होल्टेज सामना मैदानाच्या आतमध्ये रंगलाय. रोमहर्षक लढत जी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूने धानोरी स्पोर्ट क्लब त्यांच्या विरोधामध्ये रुद्रा 11 मुळशी. यावेळी बॅटची कडा आणि तिथे मैदानाच्या आतमध्ये फलंदाज होईल बाद. सातवा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये बाद झालेला आहे. 44 धावा धपलकावरती. 3 चेंडू मध्ये 18 धाव्यांची गरज आहे. अर्थात 3 षटकार खेळावे लागतील. पहिल्या इनिंग मध्ये आपण पाहिलं अक्षय शितोळेने 4 चेंडू मध्ये 4 षटकार खेळलेले आहेत. 3 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी आता 3 षटकार जे गरजेचे असणार आहेत. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये विशाल. गोलंदाजच्या मार्कुडी पुन्हा राजू तयार. ऑन स्ट्राईक. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये विशाल. गोलंदाज तयार. पुन्हा वेगवान चेंडू होता. अगदी आपण पाहतोय पॅटच्या शेजारून आपण पाहतोय चेंडू वेगाने ट्रॅव्हल होईल. हिस्टनच्या वरून आपण पाहतोय आलेला हा चेंडू मैदानाच्या आतमध्ये ते जो टॉट मैदानाच्या आतमध्ये कळवला जातोय निर्धाव चेंडू जो तो तिथे मात्र मैदानाच्या आतमध्ये कळवला जाईल.
शेवटचे 2 चेंडू 18. विजयाचं पारड मात्र आता मुळशी संघाकडे चुकलं, परंतु एखादा अतिरिक्त चेंडू, एखादा जास्तीचा चेंडू मात्र इथे सामन्यामध्ये पुन्हा एकदा रोमांचकता वाढवू शकतो. पुन्हा एकदा कट करत होता हा चेंडू, परंतु उजव्या इष्टीच्या बराचसा बाहेर. व्हाईट बॉल, अतिरिक्त अवांतर धाव, आणि त्या अतिरिक्त अवांतर धावेच्या मदतीने स्कोर कार्ड वाढेल. धपलक पुढे जाते. धपलकावरती 45 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. निलेश दमिष्ट टीम, आपण तयार राहायचं. कोणत्या प्रकारचा अतिरिक्त वेळ खर्च होणार नाही. पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये व्हाईट बॉल, पुन्हा एकदा अतिरिक्त अवांतर धाव. स्कोर कार्ड अतिरिक्त अवांतर धावेने पुन्हा एकदा वाढेल. संघाच्या धपलकावरती 46 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. 2 चेंडू बाकी आहेत. 16 धाव्यांची गरज आहे. यानंतरच्या मॅच साठी दोन्ही संघाने तयार राहायचे. 4 षटकांचे मॅच आहे. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. यावेळी मात्र बिग हिट, चेंडू जाऊन पोहोचतोय सीमारेषेच्या पलीकडे. षटकार. शेवटचा आता एक चेंडू, जिंकण्यासाठी 10 धाव्यांची गरज. शेवटचा एक चेंडू, 10 धावा. यानंतरच्या मॅच साठी दोन्ही संघाने तयार राहायचंय. शेवटचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये आलेला डॉट. सामना जिंकलाय रुद्र 11 मुळशी संघाने. तिसऱ्या पंचाला मागणी वाईट साठी. वाईट साठी तिसऱ्या पंचाचा वापर केला जातोय. फेअर डिलिव्हरी, चेंडू डॉट आहे. सामना जिंकलाय मुळशी संघाने. प्लेअर ऑफ द मॅच हा किताब जातोय. 4 चेंडू मध्ये 4 षटकार, 2 षटकामध्ये 4 विकेट मिळवत अक्षय शितोळे ठरलाय या सामन्यामध्ये प्लेअर ऑफ द मॅच. अक्षय, या प्लेअर ऑफ द मॅचचा किताब दिला जाईल. विशालदादा पवार आणि शरददादा वाल्लेकर या मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण प्लेअर ऑफ द मॅच हा किताब अक्षयला देणार आहे.